माझ्या मतदारसंघात अल्पवयीन मुली बेपत्ता आहेत, वडेट्टीवार म्हणतायत. 15 दिवसात 6 अल्पवयीन मुली बेपत्ता असल्याचं वडेट्टीवार यांचा आरोप आहे. फक्त 2 मुली सापडल्यात असंही वडेट्टीवार म्हणतायत. एक अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे मी या स्थगन प्रस्तावाद्वारे सरकारचं लक्ष वेधू इच्छितो. अध्यक्ष महोदय, अलीकडे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना घडत आहेत. तुम्ही दिल्लीला होतात तेव्हा. अध्यक्ष महोदय, इथे गृहराज्यमंत्री आहेत. मागच्या 15 दिवसामध्ये माझ्या एका ब्रह्मपुरी शहरातून 6 अल्पवयीन मुली लापता झाल्या. 6 15 दिवसामध्ये. या 10वी आणि 12वी शिकणाऱ्या मुली आहेत. अध्यक्ष महोदय, आपण संपूर्ण, मी त्या कायदा सुव्यवस्थेवर बोलेल त्यावेळेस संपूर्ण आकडेवारी देईल, पण ही अत्यंत गंभीर बाब आहे. माझी सरकारला या स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून या शाळांमध्ये, महाविद्यालयामध्ये, हायस्कूलमध्ये या मुलींचा प्रबोधन होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी विशेष तरतूद करा. घटना घडत आहेत गंभीरपणे, याला कोण घेऊन गेलेत, कुठे नेलेत, जिवंत आहेत की नाही, त्यांच्याशी काय झालेलं आहे, कशासाठी नेलेत, कोणी पळून नेलेत, हा फार गंभीर विषय या ठिकाणी आहे. आपल्याला विनंती आहे की सरकारने या संदर्भात चौकशी करावी, निवेदन करावं, या मुलींची शोध मोहिमेसाठी स्पेशल एक स्क्वॉड तयार करावं आणि शोध घेऊन त्या मुली कशा परत आणता येईल आणि जो कोणी घेऊन हे कृत्य केलं असेल त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी विनंती मी सरकारला अध्यक्ष महोदय या माध्यमातून करतो. नितीन राऊत साहेब बोला. इतरही लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.